म्हटलं शांताराम भाऊ, राम राम. बापा लय दिवस झाले, भेटच नाही काही आपली. लहान बदमात आले चोत्तेवानाचा चोल तर चोल अजून शिलजोल ओले बापाले भेटायची म्हणते. लहान बदमास आले हसकोलवानाचा. पाव शांताराम भाऊ किती वालगुलता येऊन बसला आहे का. मलके आणली इकाले बापा बाबा लांब लांब ऐकालते तुम्हाला. राम राम आता राम 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 करायला लागते ना बाबा. तेच तर मग. अरे काय म्हणता बाबा, हे काय आणलं तुम्ही आता इथं आमच्या गावात? काय आणलं म्हटलं हे मामा? हे काय होय म्हटलं? तुम्ही तर बा तिकडे काय चोरू चक्के धंदे करून मध्ये फरारी होते. बरं झालं आमची तर काही केलं नाही म्हणत असं तुम्ही घटना. पण हे म्हटलं हे काय आणले आता मडके फडके इकाले? अरे काय म्हणून राहिले हो तुम्ही शांताराम भाऊ? हा चांगले खायसून बोलला नाही सांगा. खायसून बोलाले काही नाही हो. नेल्या काही आपल्या गावाला काही सांगता नाही. काही घेऊन गेला तर बकऱ्या फकऱ्या नेल्या काही सांगता नाही. का होईची करायला कोंबड्या फंबड्या घेऊन जाईल. रोंदीन भाजी करा आपली करायची. आणि आता जेव्हा काही येणं तोटे आपल्या गावात. हा एक तर कोंबड्या वर्गण्या करून कोंबड्या आणल्या आणि हा येऊन बदल्या अजून आता काय रातभर झोपणे लागेल माणसाले. तेव्हापर्यंत हे काय मामा हे काय लोक आपल्या गावाच्या बाहेर काय. हो हो बरोबर आहे बरोबर. अरे का हो मामा, हे काय होय म्हटलं? हे काय कसे काय आले म्हटलं तुम्ही आमच्या गावात? हा आमच्या गावात याचं तुमचं प्रयोजन काय आहे म्हटलं? कसे काय तुम्ही एंट्री केली बा? तुम्ही तर फरारीत होते तिकडे. एकदम हे मडकेन बैलगाडा आणि हे ते पण तामझाम करून झाले बा गावात. अरे हो ना, सांगतो ना बाबा. एवढे प्रश्न होत्या गोहट येऊन आले वापस तेली नाही केले असं कोण? हा कोणच नाही तोंड. सांगतो ना, मी आलो असतो का? मी जर चोर असतो खरोखर, अरे बाबा ठाणेदार साहेबाचा नंबर आहे माझ्याजवळ, पांडे साहेबाचा. हा त्याला तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. तुम्ही त्याला फोन लावा आणि चौकशी करून घ्या. मग आता चला बा म्हटलं कोणत्या गावात? आपुलगी आता ह्याच गावात होती म्हणून आलो पहिली. तर दुसरं काहीच नाही बा. हा धंदाही त्यानंच दिला लावून. विचारून घ्या कधी. अरे लावणार रे शांताराम, त्याजवळ आहे ना नंबर साहेबाचा, आपल्या पांडे साहेबाचा आहे ना. तुझे द्यायचं लयच घटघट आहे बापा. हा विचारून घे काय काय नाही तर मग स्पष्ट कष्ट काय असं काय नाही. आता कसं आहे, आपण कोणाला जबरदस्तीनं हाकलूही नाही शकत ना. आता आपल्या गावात तर काही ते कोंबड्या बकऱ्या काही चोरून नेल्यास नाही, दुसरं काही कधी नाही नेले माई. हा तर म्हटलं विचारू काय म्हणते. आता ते म्हणून राहिला एवढा मोठा उजागरीना समोरचा माणूस असेल तथ्य. लाव बरं फोन. बरं बरं लाईना नंबर आहे माझ्या, शेवायना नंबर साहेबाचा नंबर आहे. बरं लावतो. हॅलो हॅलो साहेब, मी शांताराम बोलालो. हा शांताराम घनघन बोलालो धुटपाडीहून. हा बोला 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 शांतारामजी. बोला काय बोला, कसा काय फोन केला? ते मी असंच फोन लावला होता. हे जे हे मामा म्हणून हे मामा हे दोन भाचे होते ना, हे जसे आमच्या अगोदर राहत होते, ते हॉटेल टाकलं होतं. तर हे मग मधात आमच्या इथं काही नुकसान नाही केलं समजा. आमच्या इथं काहीच नाही, चोरी नाही काही नाही. स्वतःचा तोही नाही नेला त्यानं बिचाराईनं. तर हे म्हटलं मधात फरारी होते काहीतरी चोरीच्या याच्या आरोपात. तर हे म्हटलं बा आता हे आमच्या इथं हे काय मडके फडके बैलगाडी घेऊन आमच्या गावात विकायला आले. म्हटलं हे काय विषय आहे म्हटलं? हे साहेब म्हटलं हे कसे काय आले, म्हणजे मोकळे झाले का म्हटलं? निर्दोष आहे का म्हटलं? अरे निर्दोष तर नाही म्हणता येईल, निर्दोष नाही आहे रे. तर ते कसं आहे, त्याला कसं आपण चान्स दिला, सुधाराचा चान्स म्हणते. तर ते आता जमानत झाली द्यायची. त्याने आता एक फ्लॅटचा कांड केला पुढे लेआउटचं. तर ते आता जसं आपलंच होईल तिथं. त्याला जे दिलं आपण हे ते सबन बैलगाडा, तो काही विषय नाही. असू द्या, तुमच्या गावात राहायचे म्हणते फारच चांगलं. तुमचं त्याची इकडे लक्ष असू द्याचा, म्हणजे आम्हाला वेळोवेळी माहिती करू द्या कशी आपले बिचारे. मी इमानदारीने करतो म्हणते. जे सुधारले तर सुधारले नाही काय. आता काय आपण सगळ्यावर ठपके मारून म्हणजे असे किती जण गुन्हेगार ठेवता. म्हणून म्हटलं हो द्या, करू द्या त्याला धंदाबानी काय करते. तर तसं सध्या तर काही नाही आता केस त्याच्यावर. जे काही असं तारखा आहे फक्त आता बस ते सिद्ध होईल त्यावेळेस त्याला काय होईल त्यावेळेस होईल सजा मजा. आता सध्या तर काही विषय नाही आहे त्याचा. उद्या राहू द्या शांतारामजी, काही विषय नाही त्याचा सध्या. हा पाहिजे लक्ष असू द्या त्याच्या इकडे. बरं 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 ठीक आहे बाबा. हा बरं ठीक आहे ना साहेब. हा लक्ष ठेवतो. आता आम्ही लक्ष ठेवत नाही. बरं बरं ठेवतो मग साहेब. हा अरे काय म्हणते साहेब? साहेबाला पकडून घेऊन जायला लावता येईल. शांताराम भाऊ पकडून घेऊन जा म्हणाले. चोत्यावाने दिले घेऊन जा बाबा. माय पहिलं भैलच लायचे बाबा. काय माहिती छातीत दगदग करून राहिले. बंदी पाहिजे देतात मग घेऊन चाकामाका घालून बाबा. चोत्या राहिले का बंदी जाऊ लागले माया. पाहिजे बा मला घेऊन जायला का बंदी हाकलून द्या नाही शांताराम भाऊ. अरे नाही ना साहेबांनाच पाठवलं त्याला. हे सगळं आता काही हे नाही म्हणते, त्याचं क्लिअर काम आहे म्हणते. काही वांधा नाही, तुम्ही लक्ष सुद्धा म्हणते त्याच्या इकडे सपोर्ट करा म्हणते त्याला. करू द्या धंदा, कसे दोन पैसे कमावले त्याला. चांगल्या गुणाचे मार्गी लावलं असं म्हणणं आहे साहेबाचं. तर करू द्या बा आता इलाज द्या. आपण काहीच नाही करू शकत त्याला. तर होऊ दे. आता कसं आहे, कोणाच्या चेहऱ्यावर काही लिहिलं नसते. आता मालूम झालं म्हणून बर ठीक आहे बा. आता ते काही आपल्या गावात काही राहिले नाही आले, धंदा करायला नाही हो मामा. काय मडके इकाले आणले वाटते नाही बाप. बोललं झालं आता साहेबासंग. तर सांगितलं म्हणते शांतारामला काही सध्या विषय नाही. ठीक आहे करा, तुम्हाला धंदा करायचा आहे आपले कोणतं काही तुम्हाला म्हणाही नाही बा. हो काही विषय नाही देवदास भाऊ. तुमच्यासारखे माणसाचा सपोर्ट पाहिजे बा. आता काय आम्ही गावोगावी खेडोखेडी फिरतो. आता हे आपले मडके उन्हाळ्याभर मडके जिकाचं काम आहे, तर दुसरं काय आहे.
नाही हे खपले का पाहिजा मग इथं मांडतो जरासं दुकान गावातून फिरून येतो नाही घे जा काही असेल तर मडके गिडके चांगला माल आहे मस्त खणखण आहे हां भाचे पाहिजा दे जा इथं आपलंच गाव आहे द्या चांगला माल काढून गावात आहे. तुम्ही काही येऊच नका शांताराम काका, तुम्ही इकडेच थांबा. मी पाहतो सांभाळतो येले जे बरोबर पाठवतो नाही दोघायले जगण्या संकेतले इकडे पाठवतो. मारुतीन मी जातो इकडे दुसऱ्या इकडे ह्या लाड्यांच्या त्या इकडे तीन आणतो ना आम्ही बरोबर टेम्पे. हा हा आपल्याला एक हे लागन का शांताराम काका कुराळ लागन का? कटवेले का काही बोलतो झापडू कुराळले का ते वायला लाकूड किती आवाज करीन ते थोडा जास्ती काही नाही. एक सराड घे हा सराड घेऊन जाय बस वरून फेकला फासा ओढला का खाली तुटली हा पाहिजे फक्त पोट्टे का दूर ठेवता उभ्या ते कुराळनं कधी तोडा कधी काय करा काहीच नाही करायचं. सराड टाकायचं वरते बस एक सर फाशी गाठ दिली मारून दिली अशी काळ कणका मोडला तुटते बातच पोके झाले ते झाडं त्या आंब्याचं बातच तुट पडते रे बा आंब्याच्या टशात टाका तुटते फक्त डेनीला पाहिजे डेनीचं कंप्लेंट आली पाहिजे. डेनी सरकार इकडे माझ्याजवळ देतो त्याला माहिती आहे याचा तुमचा मास्टर माइंड कोण आहे तर. नाही त्या डेनी बुड्याचं का नाही मी घोडाच घेऊन पाहतो. आता थांब ना घोडा घेऊन पाहतो ते घोडा पाहायला दिसूच नाही देत मी 4 दिवस घोडाच नाही दिसू देत. मला बुडा बाता त्या घोडा घेऊन टपक 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 कधी येते माहिती नाही पडत. हाकलताय मस्त येते मस्त बसते एक साईडनं काळी फिरते गोल 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 गोल. हा अरे शांताराम मी तो काय सांग मग मी काय करू मग मी कोणा सांगतो म्हटलं माझ्या जोड कोणा सांगला आता. अरे याचा जोड कोणा सांगू नका लो हे फालतू डोकसुदुखीच आहे बरं हे काही नाही हे काम कमी दिमाग खाणे जास्त येण्याचा त्याच्यापेक्षा म्हटलं याला इकडेच राहू द्या गावात याचा जोड जमून देतात झुंबर फुंबर आला त्या सांग तिकडे लावून द्या ती सांगड काय करायचं हा हे पाठवू नका बा डोकसुदुखी माग याचा काही खरं आहे का याच्याबरोबर आम्हाला घेऊन जाईन उचलून याचा काही खरंच नाही खिशात काही राहायचे बरं. ते पाहतो मी त्याला बरोबर नाही तू लकला का इथंच थांब तू आपण काय करतो झाडणे घे दोन ते झाडणे घेऊन ते झुंबर आहे तू आहे मी आहे आपण ते पहिले पुरा चौक घालून टाकू हा पाणी पाण्याची सोय तिथं लावून टाकू काय असं तर तुम्ही इंधन गाडी घेऊन या पट्टी होती हा या मग चुपचाप लवकर आहे जास्त लालूच नका करू लेको हो मार घेऊन येता मग निरा बंडी दूर ठेवता बघता बाय बा बंडी आता मैस निवडायला तुम्ही बंडी वळते बंडी मला जरासं वक्तात दूध जा घेऊन येता ठीक आहे या मग. फेकणं लारे फेक लवकर वर चराट फेक लवकर. अबे बोंबलून काय राहिला मॅटाले का झाबरायला का मस्ती झाला का काम नाही तर बैल आवरून बैल पैतीन नाही हे फालतूचा बमलो हो आणण्यासारखा बमलो आला मोठा चढला झाडावर पडशील ना बाबू वाईली डांग आहे ते असा वाजदाशील हो निघन मग डायरेक्ट असतो तेवढ्या बारीक डांगेवर जाऊन बसला का. पाहिलं कशी मजा येते मारुती लय दिवसात चढायला नाही भेटलं होतं ना पड नाही तो तुटत नाही फेक ला रे फेक लवकर चराट फेक आणि मी गेले सरपाची गाठ बांधून देतो तर खाली उतरतो हा मग हे डांग तू ओढून घेतो आणि दुसऱ्याला अजून फेकतो हा बस फेक लवकर चराट फेक ओढून घेऊ बट हा ये ना मारुती ये ना वर पाहिलं कशी मजा येते. हा काही नाही हेलिकॉप्टर या लागेल मला त्या पर्यंत नाही हेलिकॉप्टर बोलावं लागेल एखादं तिकडून कुठून भेटन तर. अबे चलना बे ओय चलना लेका जगने चलना लवकर तो इन बार शिवलाल काका हा एवढी काली हाव करायला चलना लेका लय झालं इंधन आता हे. हा ना बे पादर फिसक्या वानाच्या काय झाला बे आमच्या संग बे येऊ दे ना काय बोंबलते का तो माहित पडते काय आहे ते याटा घेऊन गेले ते मला माहित याचे आहे अजून हा ते काकू तिकडे आहे वंदो काकू तिकडे ते पूर्णाच्या पया करू राहिली कोणीच नाही इकडे दिले माहिती का कोणाच्या इकडे गंजी आपण मग देवाची तुझी बाबू इंधन जाते त्याचे इंधन चोरून नेले काय मजा येते काय आपल्या घरी नुनाला थांबता हे काय हे पेंट का तू निघ पहिले गेले सांगे याला एक पेंट का बांधून दे ना आपण चांगले खायचं मारून 2 पेंट घे मग घेऊन जा हा याला हे काय पादर फिसक्याले का घाबरा तिथं मोठा गोष्टी बोलता करतं मोठ्या माणसासारख्या. अबे डगण मला डाटा नको बांधून देऊ मला काही डाटा उठलत नाही बळा हा म्हणून म्हटलं मला डाटा पाहिजे पळालच मी पळा हिंडून घेऊन हा लवकर टलनं मी म्हणतो लवकर टलनं निघून आपण चल लवकर ढाला ना लय मोठा ढाला ना. अरे मला सोबतीच नाही भेटून आले जसे पाहिजे त्याचे सोबती काय कामाचे बे मला वाटायला पुढे पुढे घेऊन जाऊ गंजी आता हे बंडी पाहिजे होती नाही तर बंडी झाबऱ्या घेऊन गेला ना तिकडे मारुती बुटके बंडी असती ना असं झालं असतं बरं तिकडे जायचं कामच नाही आपल्याला जमलं ना त्याला काय झालं काय आपण सांगतो दोघा जण नेऊन पुढे वडारली असते गंजी नेऊन टाकून दिली झप्पा जात इकडून बेपटी धरून जाता येते बात घ्या आता हे 2 पेंट घेऊन जा तुम्ही मी येतो 1 पेंट घेऊन अजून एक टिरीप मारू आपण हा चल लवकर. काय हो माय हे आता साठी का हे आता बहीण आहे ना बाबा हिची हे ऐकते बी आता गोष्टी सर्व गोष्टी ऐकते सांगते दिली आता. अरे वाय टीव्ही नाही मॅट केलं टीव्ही अरे टीव्ही होईना ते त्याच्यात नाटकं होईना ते नाटकं होईना सिरियल म्हणते त्याला त्याच्यात काय आहे महिन्याच्या महिन्या बदलते इकडे तिकडे तुला काय म्हटलं गरम पोई अन्न पूर्णाची थंडी झाली नाही पोई दे ना लवकर तिकडे जायला लागते ना होई पेटवा लागते मला तिकडे बिचारे शांते आण बरं लवकर गरम पोई एकदम थक गरम तव्यावरची. थांब ना आता गरम मस्त दिली तुम्हाला पोळी पूर्णाची थांबा आता तावा सांग तुम्ही गरम इथंच तुम्हाला देतो तावाच देतो तव्यावरची पोळी तावाही देऊन देतो तुम्हाला गरम ते सिरियल ते नाटक पाहिलं नाही तर समजत नाही ना मग मला 1 दिवस नाटक नाही पाहिलं तर काय याच्यात काय होते काही नाही समजत मग.
बाबा समजत नाही म्हणजे पेपरच राहायचे त्याचा पेपर सोडायला का हप्ते हप्ते पेपर राहते आणि बरं लवकर तू ते भाजी आणते चांगली तरी आणतो भाजी आपलं ते यशोराचा रस्सा या जरा तुझे दही घेऊन येतो दही घेऊन ये पुराची पोळी आण बरं गरम धक्का लवकर जाऊ म्हणजे पोट्टे अजून वाट पाहिजे इंधनाला पाठवलं मग मी इकडे ते मस्त आहे म्हणून तुम्ही तुम्ही मस्त घरी घेऊन आले पुराची पोळी इकडे आम्हाला कोय पाठवलं आण लवकर आण. बरोबर घेताना मोंडा मारून तुम्ही बाबा. पुरणाची पोळी दोन्ही टाइम पाहिजे आता आहे जेव्हा आणि संध्याकाळी मग गरम गरम करून. आता संध्याकाळी गरम गरम नाही देईन रे बा सगळं थंडीच पोळी देईन मी. आता 2 पोळ्या जास्तीच्या टाकून ठेवतो आणि तिकडे लोकांना कामी लावून देतात तुम्ही बसा इथं घरात जेवत. बापरे देवदास काका तयारी झालं जंक्शन दिसून राहिली इंधन काळी बापा पुऱ्या गावाची होई दिसून राहिली एका जागेवर आणि अलगच तयारी आहे बाबा. इंधन तर बंब आलं बंडी भरून आहे तिकडे तयार. बाप्पा मोरक्या कोण आहे माहित आहे ना? मोरक्या हे टीम कोणाची आहे म्हटलं याचा मोरक्याची आधार असेल ना त्याची. का रे भाऊ कुठं आहे तुमचा मोरक्या शांताराम? तो नाही दिसून राहिला त्यानंच केली असेल ना सबन अरेंजमेंट आहे त्याच्याच इकडे आहे. त्याला लय उल्हास आहे. कुठं गेला म्हटलं तो अजून आणून राहिले का म्हटलं? कमी पडन का जरासं इंधन? अरे येते ना काय मी आम्ही तेलच पोराला कुठे गेले काय मी चंद्रा बघा मला ते झाले असते आम्हाला भूका लागल्या मग जेवायला गेलो असतो घरी तर पट काय करायला ते तिथपर्यंत तुम्ही सांगून द्या ना आपल्या घरच्या वर्गाला तुम्ही जजस काय सांगितलं नाही ना काही दिलं नाही ना. नमस्कार म्हटलं मंडळी. ते बाकीचे देतील त्या बाबतीत देतील. सगळ्यात पहिले माझ्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला याच्यानंतर भरभराटीचं जावं सगळं तुमचं आयुष्य. आणि आता आमच्या व्हिडिओची मांडणी कशी आहे आमचे व्हिडिओ कसे आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि 2 वाजताचा वेळ ठीक राहील का संध्याकाळी 7चा वेळ ठीक राहील? आणि आमचं असं ठरलं आहे 2 किंवा 7 ह्या 2 टायमापैकी एक दिवसातून 1 वेळा व्हिडिओ रोज येणार आहे आमचं. 2 वाजता दुपारी नाही तर संध्याकाळी 7 वाजता असं दोन्ही दिवस म्हणजे 2 टायमात एका दिवशी. आता एकच व्हिडिओ जसा टाइम सांगू राहतो 2 वाजता आम्हाला लाईक कमेंट व्ह्यूज आमचे जास्त वाढले तर आम्ही 2 वाजता चालू ठेवू आणि 7 वाजता वाढले तर 7 वाजता ठेवू असं आमचं प्लॅनिंग आहे. आता आम्ही काय टाइम आजमावून पाहून आला इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे. आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ आमचे कसे आहे ठेव आहे काय जेवला का रे गोम्यान जेवला का रे टोम्यान चलतं का रे इकडे झलतं का रे इकडे ते नाही इथं मुद्दे सुद्धा मांडणी. आणि हेच व्हिडिओने मागचे व्हिडिओ तुम्ही पहा जैन नसन पाहिले मागील व्हिडिओ 101 आमचे व्हिडिओ आहे. त्याच्यात टाइमपास कोणताच नाही आहे आणि जास्त मोठे भाग हे नाही आहे. शॉर्टकटमध्ये बिलकुल याच्यातले छोटे कार्यक्रम असं आहे. आणि आमच्या चॅनलचं नाव नेहमी लक्षात असू द्यायचा जय जय महाराष्ट्र माझा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जुने असाल त्याही इकडे तिकडे सबस्क्राईबले पाठवून द्या. व्हॉट्सअपवर पाठवा. जरा पिकअप धरला आता आमचा चांगला असाच पिकअप राहू द्या आमचा उत्साह वाढवा. आणि चला आता पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या शेवटपर्यंत आहे बरं याची पूर्ण आहे शेवटपर्यंत. काही जास्त आम्ही काही मोठ्या ह्याच्यात नाही बनवून राहिलो छोटा बिलकुल शॉर्टकटमध्येच आम्ही फ्रेम काढल्या म्हणून म्हटलं पाहून घ्या. आता मंदा सांगून दिलं बा मग कसं आहे तुम्हाला भूक गीक लागली जेवायला चालले जाणं राहीन इकडे व्हिडिओ पाहायचा. आला वाटते तो आला रे शांताराम आला रे बाबा तळशासारखाच फुगून आला दिसून आला तो पाय ना पाटील साहेब ठस फुगून आला तो जेवून आला. मी सांगतो ना माझ्या वर्गातला गडी होय ना दोस्त ना ना मी ओ बा आणलं वाटतं इंधन नाही बा मानलं रे इंधन तो बरं केलं आहे ना पाटील साहेब. माया काही निदान खोटं आहे का? पाहि ना कशा डकारा चालू आहे तिकडे कोणच पसंत जेवला अजून मी नाही जेवलो बरं घरी जेवायला गेलो याले भूक सैन्य हो शांताले बरोबर तो मोंडा मारवतो नाही शांताराम आला वाटते तळशासारखा फुगून टट झाला बिलकुल. ओबा डकारा देणं चालू आहे. मग आखरी मग आपला रस्सा मारला वाटतं तिखट आहे ना ते झुणका माहिती आहे ना मला काय आहे तर आता काय तुला संध्याकाळपर्यंत घोर आहे. आता तू संध्याकाळपर्यंत चपन निरे फिरे हे तुम्ही कर ना इकडे कोय अरे मी काय शांताराम का हे एक टिरीप टाकली इथं हिन्नाची एक बंडी आता हे दुसरी भरली इथं काय करू मग हे तुम्हाला खाली करायची आहे म्हणून तुम्ही आले सगळे केले नाही कसं इथं टाकू जास्त होईल का म्हटलं इंधन इथं नाही लय झाला तुम्ही गवऱ्या आहे हे आहे ते आहे इकडचे तिकडच्या चाकोल्या हे ते लय होऊन जाईल. ते एक काम करते आपल्या गावाला जाऊ दे आपल्याच कामात पडते ते काम गेम पडलं तिकडे पाटला वाटतं तिथं सरपंच आहे याचं इंधन आहे संतराचं तिथं काही काम नाही पडलं आपल्याला असं पडलं आपल्याला काही अडी घडीले आपल्या घरी आपल्या गावात टाकून दिलं ते काही काम नाही एवढं मोठं नाही देऊदास काय घरा एवढं मोठं फाल लाकडं झालं ते बा मानलं तुम्ही लोक मी काय मुराल त्याच्यावर नाही बोलून राहिला जाऊ दे आदत आहे.
पाय ना तुला काय पटते तुझ्या ह्याच्यात काय बरं हे इंधन राजा ओळखीचं वाटू राहिलं शांताराम हे दिसून राहिलं बारीक बारीक हे राजा हातचं तोडलेला आहे राजा लावणीचं इंधन दिसून राहिला तुझ्या मतानं कुठून आणलं काय माहित पोटते ना अरे हे कुठून आणलं रे बारे छेत्या हे कुठं आणलं म्हटलं इंधन हे बारीक म्हटलं हे तर इंधन गंजी होतं दिसून राहिलं इंधनाच्या मला काही माहित नाही मला नाही माहित पाहिजे कुठून आणलं काय आणलं तर त्या जगण्याला त्या संख्याला विचार तुम्ही मी काही नव्हतो मी इकडेच होतो मला काही माहित नाही कोणाचं होईन काय होईन तर ते अशी घबराते कशी घबराते याची जाऊ दे मी नाही सांगा फालतूचा इथंच होई होऊन जाईन होई रे होईन पूर्ण जे होई त्या शिवला माहित पडून जास्त माहित पडा ते इथंच म्हणू अगोदर ते तिकडं आणलं ना आम्ही ते तिकडे बाजीत पडलं होतं ते बाजीतलं हो काढून आणलं जाऊ द्या काय करायला लागते फालतू जरा लावला लागतं ना पहिले होई उभी करा मग पण बरं बा मी पहिले घरी जेवायला जातो मी मग येतो आता तुम्ही आता ये लावा आम्ही चाललो घरी मी तर चाललो आता घरी जेवायला आता माझ्या पोट काय करू राहिलं माझ्यासाठी साधी पोळी करतो बाई साधी पोळी देतो मला मी तुला पुरण सांगितलं होतं ना काढलं नाही का त्या वाटीत त्या दाईचं देतो मला पुरण अहो काढलं ना वाटीत पुरणही काढलं पोळी जेवून पाहिजे थोडीशी नरम लसलं केली ना मस्त चांगली लागते जेव्हा लागते थोडीशी पुरणाची पोळी तो बालंदर आला नाही का त्याच्या इथंसाठी काढलं वाटीत पुरण द्यायला लागली ना भूक काय येते तो असं ना तिकडे जेवण तो शांत्याच्या घरी शांतारामच्या घरी दुसरं काय आहे निरा त्याला काय पोट आताचपासून हे एवढं हे आहे तर मोठं झालं काय करीन काही समजत नाही बा त्याचं बरं दे ना मग मी घेऊ का जेवून हे सांगा मग जेवून जेवतो आम्ही पोट्टे बा हे चिंगरी जेवते म्हणते मी जेवतो बसा मग दोघं सोबत जेवून घ्या तो काय त्याचा आवाज येऊन राहिला ना आता यापटचा आवाज येऊन राहिला नाला वाटते जगत आता आपण काय बाई त्याला भूक लागली असेल ना जेवला तर नाही तो सकाळपासून काही न्याज नाही केली काही नाही केली म्हणून तो आता यापट करत असेल अरे बा मला जेवण झालेच का तुमचे म्हटलं बरोबर आलं ते टाइम जेवण लवकर ते बरं ते मला ते पुरणाची पोळी ते मला वाटत ते थाळा पुरण निघालं का होत्या दाईचं ते दाईचं दे मला आणि ते अर्धेच पोळी द्या आणि ते लवकर भाजी दे पुरणाची पोळी दे मला लवकर द्या लागते बरं दे लवकर दे एकदम पटकन मला निघायला लागते जास्त टाइम नाही माझं कोणा ड्युटीवर चालला रे जगत थांब ना जरासं धीर ठेव ना ताट वाढेपर्यंत लवकर दे करून राहिला तो त्या हेल्पाड्या खात्याचा मंत्री नाही का शांताराम त्याचा पिय होय ना ह्या मग तो आहे तर कसा रे मंत्री तसा पिय तसा सारखेच आहे दोघे जण दे ना त्याला वाढवून बरोबर उतरला तो जेवायच्या टाइम दे आता संघ मग होऊन जाते आपण संघ मग बसून घेऊन जेऊन घेऊ मग होई पेट्रोल द्यायला लागणार तिकडे अजून शांताराम काय म्हणून बरं आहे आपल्या गावात मग काय तर नाही तर बसले असते हिरून किती हुरू काय दिले ते करू दे पोट्ट्याला घेऊन चालते माणसाला घेऊन चालते बुड्याला घेऊन चालते सबंध जाणायले चालते म्हटलं घेऊन मग शांताराम काळासारखा माणूस पाहिजे असते गावात अरे मस्त जमली पेले का मस्त मोठी जातो होई उभी झाली चल बा मायला घेऊन आरती ताटा नारे फारे घेऊन येतो मी गाठी घेऊन येतो चल संख्या मी चालला मस्त झालं बस आता आरती करायला यायला नाही तर पूजा करायला चला मग पहिले घरची पेटवते मग इथं यायला जमला मस्त मोठी झाली अजूनही लाकडं उरले आहे ते मग टाकून द्यायला आपल्याला आहे ना जरा बऱ्या ना 9-10 वाजता टाकून देऊ मग हा बाई कळलं मग मी बोलावतो ना माझ्या आजीले आणायला होता आयटी नाळे गेले घेऊन यायला होता मोठी झाली का ढगन टाक चल छोट्या घेऊन येऊ चल आपली इच्छा आरत्या घेऊन येऊ ना चल सांगून देतो मायले सांगून देतो पहिला नंबरच लो आपण चल लवकर अरे काढला जगन किती वाळकोचे किती फोटो काढून राहिला तू बापा पुरा कॅमेरा भरून टाकशील काय कॅमेरा भेटला तुले तर बम मजा घेऊन राहिला मोबाईल जरा सोडून कॅमेराचा फोटो काढून राहिला बापा तू ये ना कॅमेरात कशी मजा येते सरपंच साहेबांचा कॅमेरा होय ना मग देवान देईन रील आणला बरोबर रोल येतो ना सरपंच मला शिकवलं कधी फोटो काढायला लागते तर पाहिला कधी मस्त फोटो काढायला मी पाहिला 1 2 स्माइल अरे माईल करना काजी दस का माईल नाही करत तुम्ही असे भाजा चांगले करतात आता निघाला मस्त फोटो होय जगन आमचे काढणारे फोटो तिकडे माणसाचेच फोटो काढवायला बाबा आमचे काढणं बायचे काढ लागत असते पहिले त्या वन्यराजा हाती काय लिहिलं माहिती टेंब्या दिल्यासारखा आहे कॅमेरा आपले फोटो इथं नाही काढवायला तो गेदा पाहिला माईल करा माईल तर येतच नाही तोंडावर गोष्टी मोठ्या येते असं चांगले असा गुदगुल्या गेल्यासारखं असं लागते ना 1 2 3 जिंग हे पाहून घ्या संदा काकी आपला वंदना काकू हे पाहून घे पहिले फोटो मग माझी काढलेच नाही दिसते का त्याच्यात दाखव बरं आम्हाला कसे निघाले तर का उजेडच पडला आमच्या अंगावर मयुरी काढ ना तू फोटो जोडीनं फोटो काढून घे ना आता सर्वच जण आहे ना इथं हजर काढून घ्या जोडीनं सर्वेच हो ना शांताबाई मलाही काढायचाच होता जोड्यानं फोटो काढलाच नाही मी किती दिवसाचा आता शंभूले बोलावते शंभू आहे ना त्याच्या पप्पा जवळ त्यांनाही बोलावते
ए शंभू बेटा इकडे ये, फोटो काढायचा आहे आपल्याला. पप्पाला घेऊन येशील. चला, फोटो काढ म्हणते. मम्मी फोटो काढ म्हणते मम्मी. चला फोटो. दादा फोटो आमचा फोटो. चला फोटो काढू. हो वा वास आपले पाटील साहेब वा जा जोड्याने फोटो काढून घ्या. आता आमच्या तर घरचे आले नाही इकडे असते तर आम्ही काढले असते. देवदास आणि मी आम्ही सिंगल जाई तर सध्या उभा नाही देवदास. हा काय ते आता माझ्या घरी ते तिथले हरिकच नाही यार. जाऊ द्या ना आता आपण झालो ना आपण आलं म्हणजे सबन गाव आलं नाही. हा काढ रे बाबा आमचे फोटो डबल काढून घे. काय काप्या काढून बरा आता कॅमेरा बरा रोल भरला तुम्ही त्याच्यात. शांताराम तू घे जरा आता हाऊस काढून तुला झालंयच हाऊस नाही. मोठा पांड फटक धोतर गितर नेसून माया हिरस केला त्यांना. पहिले माया पाहिले कपडे मग आला तो कपडे घालून. आता पाय ना कसा काढते तो डेरियस बिलकुल फोटो आहे. शांताराम घे काढून फोटो. हो ना काढतो ना देवदास मला काय फोटो काढायचा. मग काय येतो ना थांब ना होतो ते पहिले हे जवान द्यायचे होते सचा पाटील पाटला घेतला ते होते फोटो तुम्ही काय काढून मग काढतो आम्ही सगळे शेल्यार कशा वगैरे काढता येते. आता कसं आहे मस्त काढले तुम्ही सगळे जाणे जाऊ द्या मग काढतो मी फोटो. अले बाबूले जगन इकडे आमच्या इकडे ध्यान दे बाबू. हा पाहिजे उद्या कलीले आहे बोला आम्ही. हा पाहिजे आमचे फोटो काढून घेतला शेख. हा देनीचा आहे आमचा तिघाचा काल दोस्त आहे आमचा. हा एक फोटो एक आम्ही मस्त काम केलं फोटो काढून लागला बाबू काढले आमचे. हा काढतो ये इकडे ये. हा नमस्कार मंडळी. सर्वात पहिले आमच्या सर्व टीमच्या एकूण आमची टीम जय महाराष्ट्राकडून तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि असं सहकार्य केल्याबद्दल. आणि आमची एडिटिंग कशी वाटली तुम्हाला आमचा व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये खरंच कसा वाटला आणि हे तुम्ही आम्हाला कमेंटमधून जर कळवलं तर आमचा उत्साह द्विगुणित होऊ शकते. आणि कमेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हीच आमची इच्छा. आणि उद्याचा पण व्हिडिओ अशाच याच्यापेक्षा चांगला आहे असा उद्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच तुम्हाला नम्र विनंती. कसं आता वेळ अजून होईल आता फोटो काढला आहे. आता वेळ जास्त वेळ करण्यात काही मजा नाही. उद्या आहे ना अजून धुलीवंदनचा आहे ना उद्या धुईमातीचा व्हिडिओ. ठीक आहे धन्यवाद पाहिल्याबद्दल.